बांदा गोवा मांद्रे येथे काल रात्री तळवडे येथील नागरिकांनी मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा बॉर्डरवर चक्काजाम करण्यात आले। युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला। अखेर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली। आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा राज्यातील वाहतूक रोखून धरण्यात आली। युवा सेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला। माझ्यासह आमच्या कुटुंबातील व्यक्तींना गोव्यात 40हून अधिक जणांनी दारूच्या नशेत मारहाण करण्यात आली। लहान मुलांसह महिलांवरही हल्ला करण्यात आला। गोवा पोलिसांना याबाबत माहिती देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचेही लक्ष वेधले होते, मात्र त्यांच्याकडूनही दखल घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखली अशी माहिती श्री विशाल परब यांनी दिली। यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली। यावेळी बांदा येथील काही नागरिकांकडून रुग्णवाहिकेला होणारा अडथळा बघता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला। यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। याप्रसंगी बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली। पोलीस प्रदीप नाईक यांसह बांदा पोलिसांनी हस्तक्षेप करत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करून दिला। दरम्यान संबंधितांची बाजू आम्ही ऐकून घेतली असून त्यांच्याकडून अर्ज घेतला जाईल व पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती बांदा पोलीस निरीक्षक श्री शिंदे यांनी दिली। जवळपास अर्धा तास वाहतूक बंद ठेवल्याने मुंबई गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला। या प्रकरणी गोवा आणि महाराष्ट्राचे मंत्री कोणती भूमिका घेतात व निर्माण झालेला हा तणाव कसा निवळतात याकडे लक्ष लागून राहिले आहे। मांद्र्यामध्ये आमची वहिनी उतरली। वहिनी सांगितलं अरे काय असं करलं, 40 गोवन लोक महाराष्ट्राचे आम्ही, तुम्ही दादागिरी करणार आमच्यावर, लेडीजवर आमच्या, आम्ही पण छत्रपतीच्या औलाद आहे। लक्षात ठेवा, तुमच्या आधी तो म्हणून यात आमच्या बंद केली, संपला विषय। आमच्यात बंद गोव्यासाठी बंद बंद आमच्यात महाराष्ट्राची छत्रपतीच्या औलाद कुठल्याच गाडी आजपासून ना लक्षात ठेवा, आपल्या नाक्यावर क्रॉस नाही झाला साहेबांना। एक जर गाडी टेंटेड निघाली इकडे गाडी कुठली जाणार लक्षात ठेवा, कारण का आमची एक गाडी तिकडे एवढं स्ट्रिक्ट करायचं, 10,000 फाईन मारतात या बिचाऱ्या पोरांवर। साधा ओव्हरटेक केल्यावर महाराष्ट्राच्या पोरांना शिव्या देतात। ह्या बिचाऱ्या गाडीवाल्याला कमवतात 5,000 10,000 फाईन मारतात। 10,000 रुपये नाही दिले सगळ्या टॅक्सीवाल्या पोरं आमची चालवतात, मारतो आले 8-10,000 स्कॅम टाकतात तिकडे। त्याला मी बोललो महिला पण सुरक्षित नाही, बारकी पोरं तुम्ही पोलीस कंप्लेंट लोकशाही बाजू घे मी जाऊया आमदार घेऊन जाऊया
ॲम्ब्युलन्स परत गेली बघा. ऐका बघा, ऐका का? ॲम्ब्युलन्स परत गेली. ऐका बघा. बघा ऐका. ऐका बघा. बघा इथे पोरगे बिरगे कसे बसले रस्त्यावर बघा इथं. ऐका का? मारने काय त्याला आम्ही अजूनपर्यंत गप्प राहलो. हा बरोबर आहे. गाडी मोकळी करा. संबंध आपल्या लोक मारहाण चालू केल्यावर आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली. पोलिसांना फोन केला, पाऊण तास पोलीस आले नाहीत. पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही लोकल असतील, दारू पिऊन बोलले असतील साहेब, तुमच्याशी हे केलं असेल. हे ह्यांचे उत्तर. अरे ह्यांचं काय, हा मास टुरिझमवर चालता ना तुम्ही, आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट, अरे आम्ही तर शेजारी आहे तुमचे, आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता. आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले, लहान पोरांवर, 5 वर्षाची पोरगी. अरे माझी भाची एवढं त्रास. हा त्रास सहन करणार नाही. एकही गाडी, एक मुंगी पण जाऊ देणार नाही सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही, काही झालं तरी. एकंदर हा प्रकार कुत्रेम एरियामध्ये घडला. मोरजिम अजूल कॅफे होता, त्याच्या समोर हा घडला. तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं, आम्ही लोकल आहे, तुम्ही इथे कशाला आलात, ह्याच्यावरनं वाद करत आमच्या बरोबर मारहाण केली. एकंदर तुम्ही उत्तर तुम्हाला आलंय. पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं लोकल आहेत. आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता, तर तो म्हटला साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार. हे पोलिसांची उत्तरं होती. शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही. आम्हाला सांगितलं उलटं साहेब तुम्ही कशाला अडकताय याच्यात, कशाला जाताय, तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल, तुम्ही कशाला. आम्ही एवढं सांगितलं साहेब ॲटलिस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या. त्यालाही ते पोलीस तयार नाहीत. गोवा पोलीस, मांद्रेम पोलीस, 112 नंबरला मी फोन केला होता, सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला आणि आता आमचा फोन उचलत नाही. मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराजांचं महाराष्ट्र आहे. शिवाजी बायका पोरांवर हात उचलले, शिवाजी हात पाय छाटलेले आहेत. ही पोरं जोपर्यंत इथे येऊन येत नाही, हे शेवटचं इथून पुढे कोणही येऊ दे. एकही गाडी शिवाजी महाराज की जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज के जय. एकही गाडी गोव्यात जाणार नाही. फोन उचलत नाही, त्यांच्याकडून निरोपच नाही. काय सांगणार निरोप साहेब, त्यांना पूर्ण माहिती दिली, सगळं सांगितलं असं असं घडलंय, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. काही नाही. आम्ही घाबरून पूर्ण फॅमिली रात्री इथे आलो, रात्रभर झोप नाही पोराबाळांना. आम्ही काय मी माझ्या घरातल्या बायकांसमोर काय तोंड दाखवू, मार खाऊन आलो 40 लोकांचा, दारुड्यांचा. आणि महिलांना तुम्ही शिवीगाळ करता, धक्काबुक्की करता, लहान 5 वर्षाच्या पोरीला धक्काबुक्की करता, 5 वर्षाच्या पोरीला. लाज वाटते. तोपर्यंत न्याय मिळत नाही, इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होणार नाही. तोपर्यंत जोपर्यंत इथे ती पोरं येत नाही, सगळ्यांचा फोटो व्हिडिओ सगळे आमच्याकडे इथे पाहिजे, ताब्यात पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही दाखवतो न्याय काय असतो. बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.